नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी तालुक्यातील मौजा वागदरा व नांदीपेरा येथे सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। वागदरा गावातील महिलांनी 9 मे 2026 रोजी वनी पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली होती। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांनी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयबाबू चोरडे यांची भेट घेत आपली व्यथा विजयबाबू चोरडे यांच्या समोर मांडली। या प्रकरणाची तात्काळ दखल घेत विजय चोरडे यांनी महिलांसह वनी पोलीस स्टेशन गाठलं। अवैध दारू विक्री त्वरित बंद करण्याची मागणी ठाणेदार गोपाल उंबरकर व वनीचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली। महिलांच्या म्हणण्यानुसार वागदरा गावात 3 ते 4 जण खुलेआम अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असून त्यामुळे युवकांसह लहान मुलांमध्येही व्यसनाचे प्रमाण वाढले आहे। अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून काहींना जीव गमवावा लागल्याचा गंभीर आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे। महिलांनी वागदरा परिसरात जुगार अड्डे आणि गांजा विक्री सुरू असल्याचाही आरोप केला आहे। तसेच नांदीपेरा येथील महिलांनी देखील गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी केली। अवैध दारू विक्रेते, जुगार अड्डे चालविणारे आणि गांजा विक्रेत्यांवर 3 दिवसात कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। त्यामुळे आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। निवेदन देतेवेळी शिवसेना जिल्हा संघटक विजय चोरडिया, सुधाकर गोरे, राहुल पारखी, शुभम गोरे, विधानसभा संघटक किशोर नांदेकर, नरेंद्र बतकल, मीनानाथ काकडे, संगीता मुरस्कर, मनीषा कोंगरे, भाग्यश्री वैद्य, वसुधाताई ढगे यांच्यासह अनेक महिला व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते। आज आम्ही आपले SDO साहेब आणि पोलीस स्टेशन येथे ठाणेदार श्री उंबरकर साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे। मुख्यतः आपल्या वागदरा गावात आणि नांदेपेरामध्ये खुल्यावर दारू खूप जोमाने विकल्या जात आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची भीती नाही। खुलेआम ते शाळेसमोर, जिल्हा परिषद समोर, मंदिरासमोर तिथे येऊन ते दारू विकतात आणि सकाळी 5 पासून तर रात्रीपर्यंत त्यांचं चालू राहते। वागदरामध्ये जवळपास 32 लोकांनी या दारूमुळे जीव गमावलेला आहे। अद्याप कुठली कारवाई नाही आणि सर्व डुप्लिकेट दारूचं जे काही विषय होतं ते कोणी केलं त्याबद्दल काहीच कारवाई झालेली नाही। या सर्व गोष्टी पाहता तिथच्या महिलांमध्ये बी खूप आक्रोश आहे। अनेक महिला तिथं आपल्या या दारूमुळं त्रस्त झालेल्या आहे, कारण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपल्यापर्यंत त्यांचं जीवन नरक झालेलं आहे। या सर्व गोष्टी आम्ही पाहून आज इथे SDO साहेबांना आणि ठाणेदार साहेबांना त्यांच्यावर कारवाईकरिता मागणी केलेली आहे आणि कारवाई खूप कडक होण्याची गरज आहे। साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते ताबडतोब कारवाई करणार आणि याच्यापुढे असं तिथे कुठलाही प्रकार होणार नाही असं त्यांनी आम्हाला हमी दिलेली आहे। ते 10 वर्षापासून दारू विकणं चालू आहे। या 4-5 वर्षामध्ये खूप प्रकरण वाढलेलं आहे। आम्हाला काही मदत मिळली नाही कुणाची, तर आम्ही तेवढा पाय काही काढला नाही समोर। आता मुलं बाळ शाळेपाशी ते पोहे वेचते, तर त्याच्यामुळे आता आम्ही पाय काढला। ग्रामपंचायतचा ठराव घेऊन सगळ्यांनी, ग्रामपंचायतने काही ते नोटीस गेली नाही गेली त्यांना आम्हाला काही माहीत नाही। तर त्याच्यामुळे आता आम्ही महिला जमा केल्या, आपल्या गावातली दारू बंद झाली पाहिजे असं म्हणून केलं आम्ही। आता महिला काढतो आम्ही। आता जर गावातली दारू शिवसेनेवाले आपले मदत करा आम्हाला, तसं नाही गावात आणि त्याच्या समोर जर आम्ही काही केलं तर तुमची हे जिम्मेदारी आम्ही मानणार नाही कोणालाच मानणार नाही। म्हणजे आपण स्वतः विकणार, गावकरी मिळून विकणार आहे ना आम्ही। का करायचं तर आमच्यापर्यंत तसं करणार, त्याची जिम्मेदारी तुमच्याकडे, आमच्याकडे नाही। आमचा प्रपंच उद्ध्वस्त होत चालला तर का सण करणार आहोत आम्ही। मी म्हातारी बाई आहे, मला कधी अटक येऊन मरू शकतो घरच्या यानं वातावरणानं। त्या बाई हे पोरगी, एक पोरगी असून बाई आमची एवढी पोरगी, त्या बाईला अन्न नाही मिळत खाले,
सदाकडे खाऊ देत नाही ना, रांधलेलं जेव मडक्यामध्ये राहते का बरी सण करायचा आम्ही. सण करण्याची हात संपली म्हणूनच तुमच्यावरी आलो. आत्ता नाही सहन होतं आमच्याच्यात. हे काय तर तुम्ही सांभाळा, नाही सांभाळलं तर मग आम्ही महिला हो, तो आमचा गाव आहे. आज वागदरा येथील महिलांनी आमच्याकडे येऊन एक याचना दाखवली की बा आमच्या गावामध्ये बरेच दिवस झाले दारू विक्री चालू आहे आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचा शासनाचा किंवा पोलीस डिपार्टमेंट, दारू एक्साईज डिपार्टमेंट या तहसील कोणाचाही धाक राहिलेला नाही आहे. त्यामुळे त्या महिला मंडळी सगळ्या आमच्याकडे आल्या आणि त्यांनी आम्हाला याबद्दल माहिती दिली की आमच्या गावात असं असं प्रकरण चालू आहे, तर थोडी तुम्ही आम्हाला मदत करा. आम्ही त्यांना आश्वासन दिलं आहे का ही दारू आपण कायद्याने बंद करू. त्याकरता आम्ही SDO साहेब आणि वाणिज्य ठाणेदार उंबरकर साहेब यांना आम्ही निवेदन दिले आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे का आम्ही ताबडतोब याच्यावर ॲक्शन घेऊन पूर्णतः दारू बंद करतो असे त्यांनी आम्हाला सांगितले आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांनी जे आश्वासन दिलं त्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही या महिला मंडळींना थोडा धीर दिलेला आहे. जर शासनाने किंवा कोणत्याही अधिकाऱ्याने जर त्याच्यावर दारू बंदीवर कोणताही हे आणला तर आम्ही शिवसेने स्टाईलने त्यांची दारू बंद करू, हे आमचा शब्द आहे. आम्ही त्या गावात दारू विकू देणार नाही म्हणजे नाही. आणि कशी बंद करायची हे शिवसेनेच्या कार्यकर्त्याला सगळ्यालाच माहीत आहे कशी बंद करायची आणि त्या पद्धतीने आम्ही बंद करू. पण तेवढं आमच्यापर्यंत येणार नाही. हे अधिकारीच हे सगळं कामाला लागलेले आहे आणि पूर्णतः दारू पूर्ण बंद होऊन आणि त्या गावात एक शांतता नांदत अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आहे. बस एवढे बोलू माझे. वागदऱ्यातल्या काही लोकांचा मला फोन कळाल्यावर नंतर मी विजूभाऊ आणि माझे सहकारी शुभम गोरे व काही महिला पदाधिकाऱ्यांना घेऊन मी वागदऱ्यात बैठक घेतली. त्यांच्या माहितीनुसार मला तिथे कळले की दारूचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. ते रोखून काढण्यासाठी मी शिवसेनेतर्फे विजूभाऊ यांनी शब्द दिला का शिवसेना ते बंद करून दाखवणार, नाही झाले ते कसे करायचे शिवसेना ठरवणार. त्यानिमित्तानं आज आम्ही पूर्ण पदाधिकारी मिळून आणि गावकरी मिळून एक निवेदन SDOला दिलं, SDPOला दिला आणि पोलीस स्टेशनला पण दिला आहे. ते जर नाही झालं शिवसेना ते कशी बंद करेल ते शिवसेना स्टाईलमध्येच करणार. जय महाराष्ट्र.